कोयत्याची भाषा केली काल अंबडच्या मेळाव्यात. मग काय हे बघा, एक तर आहे जी परिस्थिती दळिंदेच्या तिथे बसल्यामुळे झाली होती. 4 दिवस सगळं तिकडचं दक्षिण मुंबई बंद केलं होती. खरं म्हणजे काय, कोर्टाने सांगितल्यानंतर 2 तासात पोलिसांनी साफ केली ही गोष्ट वेगळी. एक नरमपणा दाखवला पोलिसांनी सगळं. आणि परत त्यांना आता कोर्टाने सांगितलं की काढा ताबडतोब हे मराठा कमिटी. खरं म्हणजे त्यांना काही अधिकार नाही. ज्यावेळेला राज्याच्या दृष्टीने एवढे महत्त्वाचे निर्णय हे मंत्रिमंडळात चर्चा व्हायला पाहिजे, लोकांकडून मतं मागवायला पाहिजे की काय करायला पाहिजे. अरे तुम्ही ताबडतोब आणून तो GR देता. हां, त्याच्या पायाशी बसून सोडा उपोषण हे घ्या. आणि मग तो तिथून सांगतो हा पात्र शब्द सुद्धा काढून टाका. आणि मग ठीक आहे, नाही तुम्ही इथेच बसा, का तुमच्या लोकांना पाठवा आणि GR बदलून 1 तासामध्ये बदलून आणता. मुख्यमंत्री त्यावेळेला नागपूरला काय विचारलं त्यांना, काय तुम्ही अभ्यास केला त्याचा, काय विधी न्याय खात्याचे तुम्ही मंत्री होता हे विखे पाटील साहेब. त्यांना कल्पना आहे की आपण प्रत्येक वेळेला पोलिसाची पात्र असेल तर भरती करा. तुम्हाला सुद्धा काय कॅमेरामन तुम्ही पात्र असेल तर नोकरी. पात्र हा शब्द प्रत्येक ठिकाणी आपण डॉक्टर व्हायचं आहे, पात्र आहे तर त्यांना परमिशन. पात्र हा शब्द काढून टाकला 1 तासात. तरी आम्ही म्हटलं जाऊ द्या, हे कदाचित हे त्याला बाहेर काढण्यासाठी दबावपोटी झालं असेल. तेही फार चुकीचं झालं. आम्ही तेही समजलो आणि मग कोर्टात गेलो. ठीक आहे, आम्हाला खात्री आहे, कारण तुम्ही 2 हायकोर्टाचे निर्णय डावलले, 4 आयोगाचे निर्णय तुम्ही डावलले आणि सुप्रीम कोर्टाचा ज्या निकाल येतो लॉ ऑफ द लँड आणि तो सुद्धा तुम्ही डावलला. आमची खात्री आहे आम्ही कोर्टात जिंकू. पण हे सगळं करत असताना पुन्हा एकदा विखे साहेब तिकडे गेले या ओबीसींच्या जखमीवर मीठ चोळायला. अरे गेला ना तो, दिला ना तुम्ही त्याला ज्या, ठीक आहे ना. मग आता आम्ही तुमच्याशी नाही लढत, आम्ही कोर्टात मागतो ना हिशोब. काय कारण होतं. आणि मग इतर अनेक मोठे नेते विरोधी पक्षातले असं कदाचित त्यांच्या मनात येतं की आम्ही गेलो तर तुम्ही ताबडतोब आमच्यावर बोट दाखवता. आणि मग तुमचे जे मराठा कमिटीचे जे कोण अध्यक्ष आहेत ते का वारंवार तिथे जातात, काय उत्तर त्याला देणार. यांना जायचं कारणच नाही ना राव. आणि हे झाल्यामुळं अख्ख्या ओबीसी जो भाजपचा DNA आहे त्याच्यावर परिणाम नाही होत. एकदा झालं, 2दा झालं, सातत्यानं काय समजायचं ओबीसी घटकांनी. आणि मग तुम्ही भाजपमध्ये आहात तर भाजपची शक्ती वाढवणार सगळ्यांना बरोबर घेऊन की ओबीसीना दूर करून तुमची शक्ती वाढेल. मला बोलावं लागलं मग हे सगळं. सर, ओबीसी महाएल्गार सभेत आपण जरांगे व विखे यांच्यावर टीका केली आहे आणि त्यासोबत आपण जात गणनेची एक मोठी मागणी केली आहे. होय, बरोबर आहे की आम्ही जात गणनेची मागणी मी आज करीत नाही. गेली 35 वर्ष मी जात गणनेची मागणी संपूर्ण देशामध्ये करतो. ती रामलीला मैदानावर दिल्लीमध्ये केली, ती पटनाच्या बिहारच्या पटनाच्या गांधी मैदानावर केली, सगळीकडे करत आलो की जात गणना करा. आणि शेवटी 2011ला जे दशवार्षिक जनगणना होणार होती त्यावेळेला आम्ही समता परिषद सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की पुढे होणाऱ्या जनगणनेमध्ये जात गणना करा असं केंद्र सरकारला सांगा. सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस दिली भारत सरकारला. मग समीर भुजबळ जे खासदार होते त्यांना सांगितलं तू आता लोकसभेमध्ये उभा राहा. लोकसभेत ते उभे राहिल्याबरोबर गोपीनाथराव मुंडे जे आहेत ताबडतोब तिथे आले आणि त्यांना घेऊन ते सगळ्या नेत्यांकडे गेले. आणि सगळे मग तिथले जे लालू प्रसाद यादव, शरद यादव असेल, मायावती असेल, काँग्रेसचे काही ओबीसीचे लीडर सगळे 100 लोक उभे राहिले, मागणी केली. काँग्रेसचे प्रणब मुखर्जी आले, त्याने सांगितलं आम्ही जात गणना करू. ती जात गणना जे सेन्सस कमिशनर जे आहेत जे 10 वार्षिक जनगणना करतात त्यांच्याकडून त्यांनी नाही केली. ती केली प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही वेगवेगळी करा. गावातली ज्या ग्रामविकास खात्याने करा, शहरातली ज्या नगरविकास खात्याने करा. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे फसलो. आणि मग प्रत्येक वेळा आम्ही गेलो काही मागितलं की कोर्ट म्हणतं की तुमची
लोकसंख्या किती, तुमचा एम्पिरिकल डाटा काय आहे? सुमित्राताई महाजन ज्या लोकसभेच्या सदस्य होत्या, अध्यक्ष व्हायच्या अगोदर बीजेपीच्या 16 खासदारांच्या कमिटी त्यांच्या अंडर होती. त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं की यांना, या ओबीसीला आपण जसं दलितांना, आदिवासींना भारत सरकारकडून मदत देतो तशी दिली पाहिजे, पण डाटा नाही, तो डाटा द्या. त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं, काही झालं नाही. मनमोहन सिंग कमिटी आली, पवार साहेब, चिदंबरम त्या कमिटीमध्ये होते. तसंच झालं नेमकं परत, की आम्हाला सुद्धा वाटतं की त्यांना द्यायला पाहिजे, परंतु डाटा नाही. सेन्सस कमिशनरने तो डाटा गोळा करावा आणि ते करतच नव्हते. आणि झालं तर झालं, आम्हाला आणि मग आज आम्हाला आनंद हा आहे की आताचे प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही जातगणना करू आणि आमची ती अपेक्षा आहे. पण होऊ जाऊ द्या, प्रत्येक वेळेला आम्हाला का कोर्टामध्ये जावं लागतं, प्रत्येक वेळेला आम्हाला का भांडावं लागतं, म्हणून म्हटलं जातगणना. सर, अनेक मंत्र्यांना संघर्ष करावा लागतो, इतके मोठे आंदोलन उभारावे लागतात, सरकार तुमचं ऐकत का? तुम्हाला सुद्धा संघर्ष करावा लागतो तुमच्या धंद्यामध्ये, काही ना काहीतरी निर्माण होतंच. तसं इथे सुद्धा काही निर्माण झालं असेल, हा संघर्ष माझ्या पाठीला आयुष्यभर गुंतलेला आहे. 57-58 वर्ष झाली राजकारणामध्ये. 70 सालात कधीच मी नगरसेवक झालो, 85 आमदार, महापौर झालो, तेव्हापासून लढतोच आहे ना. तर हा संघर्ष सगळीकडे असतो. कारण एक सामाजिक राजकारण हे वेगळं आहे. समाजाचे जेव्हा प्रश्न असतात आणि लहान समाजाची माणसं जेव्हा लढत असतात, त्यावेळेला त्यांच्या वाट्याला संघर्ष येतो. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यावेळेला तुम्ही लहान समाजाचे आहात म्हणून तुमचा राज्याभिषेक करता येणार नाही सांगण्यात आलं. त्यावेळेला गायकवाडला यावं लागलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांना ह्या संघर्षाला तोंड द्यावंच लागलं. छत्रपती शाहू महाराजांना, तो पण किस्सा तुम्हाला माहिती आहे, वेदोक्त आणि पुराणोक्त, त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागला. आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना तर वर्गाच्या बाहेर बसून आणि एवढं करू सयाजीराव गायकवाडांनी त्यांना पाठवलं फॉरेनला, तिथून ते आले बॅरिस्टर होऊन, तरी सुद्धा त्यांच्या कचेरीत कामाला लागल्यानंतर तो तिथला एखादा जो शिपाई असायचा तो ती फाईल अशी फेकायचा त्यांच्या अंगावर. शेवटी बाबासाहेबांनी सोडलं, ती नोकरी सोडली आणि जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला त्या संविधानामध्ये या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी. सरकारकडून तुम्हाला काय कर्जमाफी संबंधी उच्च न्यायालयानं निर्देश दिले की 6 आठवड्यात ही रक्कम आता देण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील रक्कम 6 आठवड्यात उर्वरित लाभार्थ्यांना द्यावी असे निर्देश देण्यात आलेले. या योजनेचा लाभ 6,56,000 शेतकऱ्यांना होणार. आता जर कोर्टाने जर निर्णय दिलेला आहे आणि उर्वरित हा शब्द तुम्हीच वापरला, म्हणजे काही उरलेले आहेत त्याच्यातले, असं नाही का दिलं नाही त्यांनी, दिलं, पण काही उरलेले असतील त्यांना त्या तर देण्यात येईल. साहेब, हैदराबाद गॅजेट आल्यानंतर काही ओबीसी अस्वस्थ झाले का, म्हणजे लोक, आणि आत्महत्या देखील करायला 15 आत्महत्या आतापर्यंत झाल्या. काय आव्हान, काय करायचं? कारण लोकांना असं वाटतं की आमच्या मुलाबाळांचं भविष्य अंधारमय झालं, त्यांच्या शिक्षणावर गंडांतर येणार आहे, त्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. लहान लहान जे आहेत, आज सरपंच होत होते गावागावातून, लहान लहान एखाद्या पदावर, ती सुद्धा सगळं संपले. काय हे असं वाटणं स्वाभाविक आहे. त्या पोटी ह्या आत्महत्या होत आहेत. हे आम्ही त्यांना सांगतो की बिचारा, आणि आता मी तुमच्याद्वारे सगळ्यांना सांगतो हात जोडून, कोणी आत्महत्या करू नका. अरे लढूया ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या स्वातंत्र्याच्या जे स्वराज्य त्यांनी मिळवलं, त्या लढाईमध्ये तुम्हीच मावळे म्हणून लढलात ना. आता पण लढूया ना. आपण आत्महत्या करून कसं काय चालेल? पण ते दुःख जे आहे त्यांना सहन होत नाही. साहब, गुजरात में 12 मंत्रियों ने इस्तीफे दिए, क्या कहना चाहिए? अभी ठीक है ना, वहाँ का जो है राजकारण, हम यहाँ जो है महाराष्ट्र के राजकारण में हम इतने बिजी हो गए, अब हम क्या जाने वहाँ क्या बन रहा है।
सर अपना महाराष्ट्र का सवाल है। रोहित पवार ने वोट चोरी के आरोप पर कहा है कि ये चिंताजनक है और इससे लगातार चर्चा हो रही है। रोहित पवार ने वोट चोरी के ऊपर आरोप किया है। अरे पता नहीं भाई, कौन चोरी कर रहा है, कौन चोर है, कौन सिपाही है। अगर कुछ है तो कोर्ट है ना देखने के लिए। और किसानों की दिवाली इस साल काली होने वाली, क्योंकि फसल हाँ, खराब वो हो जो गई। है काली दिवाली जो है वो कुछ थोड़े मायने में क्यों ना हो, आनंदी हो। इसलिए तो 32,000 करोड़ के ऊपर दिवाली के पहले इन लोगों को दिया जा रहा है। ओके, थँक्यू सर, थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया। फडणवीस साहेब हे लक्षात ठेवा, आपण निदर्शनास आणून दिलं आणि भाजप नेत्यांना देखील आपण सतर्क केलं। देवेंद्र फडणवीस नागपूरला असताना जी आर काढला गेल्याचा दावा आपण केला। हे तर खरंच आहे ना, तुम्ही हे खरं आहे, ओबीसीने फार मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळं महायुती अतिशय जोमात पुढे आहे। त्याच्यात बीजेपीचं तर त्याने सांगितलं की आमचा DNA ओबीसी आहे। सर, आता मला तुम्ही सांगा, तुम्ही अशा रीतीनं ज्या पद्धतीनं हे जी आर काढले गेले आणि आम्ही शांतपणे कोर्टात लढतो आहोत, अशा वेळेला परत परत विखे पाटलांनी तिथे जाऊन ओबीसीना नाराज करणं म्हणजे ओबीसी काय मनात म्हणतील आणि उद्या त्याचा परिणाम या येणाऱ्या निवडणुकांवर झाल्या तर काय होईल? देवेंद्रजी, तुम्ही आपलं मताधिक्य राखण्यामध्ये कमी पडला, त्यांच्या खुर्चीला लोक म्हणणार काय चुकलं माझं? कारण ते जे पूर्वीची ताकद जर कायम ठेवायची असेल बीजेपीला काम महायुतीला, तर पुन्हा सगळ्यांनाच बरोबर घेऊन वाट काढावी लागेल ना। अशी जखमेवर मीठ चोळण्याचं काम कोणी करता कामा नये, हे मला म्हणायचं आहे। सर, शेवटचा प्रश्न. ते राजकीय लाभ घेतात आणि तेवढ्या आक्रमकतेने ओबीसी साठी लढत नाही। त्याचं उत्तर मी काय देऊ? त्याचं उत्तर त्यांना तुम्ही द्या, त्यांना विचारा ना, ते का लढत नाही। ते लढत नाही याचं कारण मला जे वाटतं मी ते तुम्हाला सांगतो। कारण जसं दलितांसाठी राखीव मतदारसंघ आहे, आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे, तसं ओबीसीसाठी राखीव मतदारसंघ नाही। त्यामुळे आम्ही ओबीसीचे जे उमेदवार आहोत, साळी माळी कोळी तेली तांबोळी वंजारी धनगर जे काय असतील ते ओपनमध्ये आम्ही उभा राहतो आणि ओपनमध्ये आम्हाला मराठा समाजाची सुद्धा मतं हवी असतात आणि ती आम्हाला मिळणार नाही पुढं आणि ते आम्हाला पाडतील म्हणून कदाचित ही मंडळी गप्प बसतात। हा इथे पण प्रयोग झाला ना, 2 दिवस हे जरांगे इथे येऊन बसले काय, आणि आमची ज्या युवाभावाची माणसं ज्यांना पाणी दिलं, सगळं दिलं, सगळं ते सुद्धा मराठ्याचे ज्या त्यांनी डोक्यात राग घातले आणि आमच्या विरुद्ध गेले। मताधिक्य माझं बरंचसं कमी झालं, पण इतर सगळ्यांनी सावरल्यामुळे मी निवडून आलो। त्यामुळे ते सगळे घाबरतात की बा हे असं झालं तर, म्हणून कदाचित ते बोलत नसतील। सर, जरांगेने एक असा आरोप केला, सरकारकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून आयोग नेमण्यात आलेले आहेत, त्या आयोगाच्या माध्यमातून तुम्हाला जायला पाहिजे। आयोगाचं काही चुकलं तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये केस जाते, त्या कोर्टाचे न्यायाच्या त्याच्या जजमेंटच्या अधीन राहून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात। तुम्ही हे सगळे निर्णय पायदळी तुडवण्यात आले आणि हे जे काही 2-4 मंडळी त्यावेळेला होती तिथे त्यांनी हे चुकीचे GR जे आहे हे दिले। GRमुळे जात बदलत नाही, GRमुळे हे महत्त्वाचे जे आहेत हायकोर्टाचे डिसिजन, सुप्रीम कोर्टाचे डिसिजन डावलले जात नाहीत। सर, संजय राऊत जो तर तो दाखवायला नको पाहिजे होता, तर वरती चर्चा करायची पाहिजे होती। कोणता आहे वडे पण मला तर माहिती आहे। सर, शेवटचा प्रश्न. हा जो संघर्ष सुरू आहे मराठा वर्सेस ओबीसी, याचा फटका आगामी निवडणुकीमध्ये महापालिका, ZP किंवा इतर बसल, नाराज झालेला वर्ग सरकारच्या विरोधात जाईल असं वाटतंय? आतापर्यंत ज्या घडामोडी होत आहेत त्यावरून काय होईल याचा अभ्यास तुम्ही करा, पण अजूनही सुधारणेला वाव आहे।
एखादी माणसं जखमी झालेली आहेत, त्यांच्या जखमीवर फुंकर घालायला पाहिजे. थोडंच मला साहेब दादा पवार पुरस्कृत. अरे त्याचं काय ऐकतं, त्याचं काय डोकं आहे का? मूर्ख मनुष्य का काय सांगणार तुम्ही? काय ते जरांगे आहे अरे काय ज्याचा अभ्यास नाही ना, सामाजिक प्रश्नाचा अभ्यास आहे ना राजकीय प्रश्नाचा अभ्यास आहे. फक्त एखादी काय भाषण करायचं आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपायचं आणि तुम्ही तुमचे असे दांडके तिथेच ठेवलेले असतात. कोणी काय बोललं तर झोपेतून उठले का तुम्ही त्यांना विचारता, बोला ते असं बोल, कधी बडबडत आहे काय तुम्ही? साहेब 2000 घेऊन जरांगे पाटलांकडे गेले असं करुणा मुंडेंनी खळबळजनक दिलं. मला छगन हे बाय ओबीसी मध्ये लढणाऱ्या लोकांना छगन भुजबळचं काय झालं, त्यांना काही कर्तव्य नाही. अख्खे काय बाकी काही कर्तव्य. धनंजय मुंडेचं काय झालं, काही आम्हाला कर्तव्य नाही. कोणाचं काही काय, आम्हाला फक्त ओबीसी साठी लढणारा जो आहे तेवढ्याच पुरता आमचा विषय आहे आणि तिथं आम्ही एक होऊन ताकदीनं लढणार. सर बाकीचं प्रत्येकाचं आपापल्या वैयक्तिक जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवतात ते. सर महापालिकेचे माजी आयुक्त होते, त्यांना ईडीने जीडीला मोठा दणका मिळालाय कारण की सुप्रीम कोर्टाने तपास यंत्रणेला त्याबाबत आता फटकारलाय. आता ठीक आहे ना, म्हणून मी सांगतो ज्या वेळेला एखादी यंत्रणा थोडीशी चुकीचं काम करते त्यावेळेला एकच हे असतं आपल्याला कोर्टाने सांगितलं त्याचे कायदे प्रॉब्लेम झालेच असतील ना, म्हणून आम्ही सुद्धा कोर्टात जातो ना. आपण कोर्टात का जातो? जे संविधानामध्ये निर्माण झालं, कायदा बनवणारे जे आहे पार्लमेंट, त्याच्यावर निर्णय कारवाई करणार प्रशासन, दुसरा काम, आणि तिकडे काही चुकीचं काही झालं तर न्यायालय. साहेब मिळाल्याचं ते सांगतो. ते कोणा पण मुळे मिळतात ना काय. एकदा म्हणा उद्धव ठाकरेमुळे मिळेल बस, तुमच्यामुळे नाही मिळालं एवढं मात्र नक्की. साहेब अनिल